आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व रसिक श्रोत्यांना राहुल आत्रामचा नमस्कार. श्रोते, आपल्या सर्वांना माहीत आहे की 9 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय विधी दिन म्हणून साजरा केला जातो आणि या दिनाच्या औचित्यानं काय, कशासाठी, कोणत्या उद्दिष्टाच्या अनुसार हा दिन साजरा केला जातो. सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत आपण बघतो की आज सर्वांना जगण्याचा मानवतेचा अधिकार कायद्याने दिलेला आहे आणि कायद्याच्या समोर सर्व व्यक्ती समान आहे. मग तो मोठा असो की छोटा असो, गरीब असो, श्रीमंत असो, पुरुष असो, स्त्री असो, दिव्यांग व्यक्ती असो, दुर्बल व्यक्ती असो, कोणी असो, पण कायद्यानं सर्वांना त्यांना त्यांचा अधिकार प्राप्त करून देण्याची एक महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. मग कायदा नेमकं काय असतो आणि कायद्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये काय काय बदल घडतात, कायदा कोणासाठी, कोणतं काम कशा पद्धतीने पार पाडतो, अशा अनेक भूमिकांच्या माध्यमातून 9 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय विधी दिन म्हणून साजरा करतात. आणि याच दिनाच्या अनुषंगाने आपण आज माननीय श्री H.G. वेदपाठक सर, प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश नांदेड यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, आकाशवाणीच्या माध्यमातून नेहमी आपली चर्चा होत असते. याच्यापूर्वी आपली मुलाखत झालेली आहे, पण 9 नोव्हेंबर हा विशेष दिवस आहे. कायदा सुव्यवस्था, गोरगरीब लोकांना, जनतेला त्यांचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी कायद्यांची अंमलबजावणी केली जाते आणि विधी सेवाच्या माध्यमातून असं काम कशामुळं आपण कायद्याच्या माध्यमातून लोकांना कशी मदत करतात, कसे सहकार्य होऊ शकते, याबाबत आपण बोलणार आहोत. सर, सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या कायद्यासंदर्भात काय तरतुदी आहे माहीत नसते, पण कायद्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो. कायदा त्यांना शिस्त लावते. गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदा खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते. तर मला आपल्याला एक प्रश्न असा विचारायचा आहे की विधी सेवा प्राधिकरणचा अर्थ काय आणि त्याचे उद्दिष्ट काय? नमस्कार. अतिशय चांगल्या विषयाला आपण आज हात घातलेला आहे. खरं तर आपण असं म्हणता की कायद्याच्या माध्यमातून प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र असा बदल घडवून आणण्यास मदत होतो. मी तर याहीपेक्षा एक पाऊल पुढे टाकून असं म्हणेन की कायदा आणि माणूस याला आपल्याला वेगळं करताच येत नाही. माणसाच्या जन्माच्या अगोदर कायदा सुरू होतो आणि माणसं मेल्यानंतर काही काळ कायदा त्याचा पिच्छा सोडत नाही. म्हणजे माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक हा कायदा बनलेला आहे. आणि मग असा जर अविभाज्य घटक मानवी जीवनाला जगण्यासाठीचा आवश्यक असणारा, त्याच्याबद्दल जर तोच माणूस अनाभिज्ञ असेल तर मला वाटतं त्याच्यापेक्षा त्याच्या जीवनामध्ये दुसरं नुकसान कुठलं नाहीये. प्रत्येकाला आपला अधिकार आहे, प्रत्येकाला आपलं कर्तव्य आहे, प्रत्येकाला आपली समाजाप्रती जबाबदारी आहे. या सगळ्याचं आकलन करून देण्याचं काम फक्त कायदा आणि कायदा करतो. त्याच्यामुळं सगळ्यांसाठी कायदा अतिशय एक महत्त्वाचं साधन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एकंदरीत मग असं म्हणता येईल सर की कायद्याच्या माध्यमातून जसं आपण म्हटलं की राष्ट्रीय विधी दिन याचा अर्थ आणि उद्देश करत असताना नेमका याचा अर्थ काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच आपण म्हटलं, कायदा हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि तो जर माहीत नसेल तर त्याच्या एवढी घोर फसवणूक, त्याच्या एवढी घोर हानी आणि नुकसान दुसरं कुठलंही नाही. आता पहा, हे 9 नोव्हेंबरला आपण विधी सेवा दिन साजरा करतो आहोत. याच्या मागचा खरा उद्देश काय आहे की माणसाला कायद्याच्या विविध तरतुदी जे त्यांच्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत त्या माहीत असणं गरजेचं आहे. त्यांना अधिकार कुठले आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. ते अधिकार कसे प्राप्त करायचे, त्याच्याबद्दलच्या कायदेशीर तरतुदी काय आहेत, त्या कशा वापरात आणल्या जातील, कुठल्या कोर्टात जायला पाहिजे, कुठं ती दाद मागायला पाहिजे आणि आपल्या हिताचं रक्षण कसं करता आलं पाहिजे, याचा अवेअरनेस, याची माहिती समाजातील सगळ्या घटकांना व्हावी, या उद्देशानं हा विधी सेवा दिन राष्ट्रीय लेवलवर हा साजरा करण्यात येतो. आता हे प्रश्न पडेल की हा 9 नोव्हेंबरच का नेमलेला आहे, दिवस काय विशेष दिवस का? खरं तर हा विधी सेवा दिन किंवा त्याच्या अगोदर विधी सेवा सप्ताह हे साजरा करण्याची जी परंपरा आता आपली सुरू झाली अलीकडे, परंतु याचा उगम जर आपण गेला तर अगदी ब्रिटिश एरामध्ये 1920 या दरम्यान, त्यावेळेस ब्रिटिशांनी अशा प्रोव्हिजन केल्या की लोकांना मोफत सहाय्य व सल्ला मिळाला पाहिजे, लोकांना सगळ्या कायद्याच्या प्रोव्हिजनची माहिती झाली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या हक्काचं रक्षण व्हावं, प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि मग हे सगळं करत असताना त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या निकालपत्रातून असे निर्देश दिले की हे अंमलात आणलं पाहिजे, सगळ्या लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आणि अतिशय दुर्बल घटक आहे, दीन, दलित, दुबळे, अपंग, विधी संघर्ष, अज्ञान, आदिवासी, या सगळ्यापर्यंत या कायद्याच्या
काय ज्ञान आहे, त्याच्या काय प्रोव्हिजन्स आहेत तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून 1920 पासून जे अव्याहत प्रयत्न सुरू आहेत म्हणजे पूर्ण ग्लोबली, आणि नंतर आपल्याकडं म्हणजे 1950ला आपली घटना अंमलात आणली. मग घटनेमध्ये आर्टिकल 22, 39A याप्रमाणे ह्या गोष्टीच्या तरतुदी करण्यात आल्या. पण तरीही त्याची प्रभावी अंमलबजावणी काही सरकारतर्फे होत नसायची. बऱ्याचदा सुप्रीम कोर्टाने त्यांच्या जजमेंटमधून सांगितलं हे प्रभावीपणे तुम्हाला हे राबवावं लागेल. सामान्य लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करण्यासाठी तुम्हाला त्यांच्यापर्यंत जावं लागेल, त्यांना रिप्रेझेंटेशन द्यावं लागेल, त्यांना मोफत सहाय्य व सल्ला द्यावा लागेल. असं वेळोवेळी सांगून सुद्धा त्या प्रमाणात प्रभावी अंमलबजावणी याची होत नसायची. आणि मग 1987ला आपल्याकडे हा कायदा आला, ज्याला आपण काय म्हणतो लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीज ऍक्ट 1987 हा पास झाला. आणि त्याच्यामध्ये मग ह्या सगळ्या तरतुदी करण्यात आल्या. आणि मग त्याची खरी अर्थानं पुढे चालून अंमलबजावणी या 9 नोव्हेंबर या दिवशी करण्यात आली. म्हणून हे जे आपलं विधी सेवा जे आहे समाजापर्यंत पुरवण्याचं, त्याचा उगम, त्याचा जन्म किंवा खऱ्या अर्थानं त्याची अंमलबजावणी या 9 तारखे दिवशी झाल्यामुळं हा 9 तारखेचा जो सोहळा आहे म्हणजे साधा सोहळा नसून हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अतिशय उत्तम प्रकाश टाकणारा, त्याच्या जीवनाला एक ऊर्जित अवस्था निर्माण करून दिला आणि प्रकाशित करणारा असा हा दिवस असल्यामुळं हा 9 नोव्हेंबर हा दिवस विधी सेवा दिन म्हणून आपण साजरा करतो. सर, म्हणजे एकंदरीत इतिहास आणि पार्श्वभूमी बघितली, अर्थ उद्देश पण बघितले, आणि आपण असं बघतोय की कायद्यासमोर प्रत्येक व्यक्ती समान आहे. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, दुर्बल असो, दिव्यांग असो, अनुसूचित जनजातीचा असो, या सर्वच गोष्टी आल्या सर. म्हणजे समाजातील प्रत्येक घटक ह्या कायद्यासमोर समान आहे. एकंदरीत या दिनाच्या पार्श्वभूमीवर असंही सांगता येईल की लोकांपर्यंत कायद्याचं ज्ञान सुनियोजित पद्धतीने पोहोचवण्यासाठी, बरोबर, एकदम बरोबर, आणि सुनियोजित त्यांच्या भाषेत त्यांना कळावं यासाठी कुठेतरी हा दिवस आज उत्साहाच्या निमित्तानं साजरा केला. प्रत्येक गोष्टीला काही ना काही उद्दिष्ट असतात. हो, कारण उद्दिष्टाशिवाय कोणतं काम कार्य सफल होत नाही. बरोबर बरोबर. तर याचे मुख्य उद्दिष्ट काय आणि विधी साक्षरतेचे महत्व काय? तर विधी साक्षरता म्हणजे काय आहे पहा, की माणूस फक्त आजच्या काळामध्ये साक्षर होऊन चालत नाही. बरोबर. तर मग विधी साक्षरता याच्यासाठी की आपण आतापर्यंत जी चर्चा केली की तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि त्याच्याबद्दलच तुम्हाला जर साक्षरता नसेल तर तुम्ही काही करू शकणार नाही. बरोबर. म्हणून आपल्या ह्या शासनाने हायकोर्ट आणि मान्य सुप्रीम कोर्ट यांनी वेळोवेळी निर्णय घेतले आणि मग राईट फ्रॉम आपल्याला केंद्र, राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरापर्यंत ह्या सगळ्या समिती स्थापन करण्यात आल्या. आता नॅशनल लेवलला काम करणाऱ्याला नालसा असं संबोधलं जातं. बरं. स्टेट लेवलला काम करण्याला सालसा असं संबोधलं जातं. डिस्ट्रिक्ट लेवलला काम करणारी ही जी आपली यंत्रणा आहे त्याला डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी म्हणजे डालसा म्हटलं जातं. आणि तालुक्याला हे काम करते तर त्याला तालुका लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी असं नाव दिलेलं आहे. प्रत्येक ह्याच्यावर त्या न्यायाधीशाकडे त्याचं ते काम वर्ग केलेलं आहे. पूर्वीच्या काळी सिनियर डिव्हिजन जज जे असायचे त्यांच्याकडे सेक्रेटरी हे पद असायचं, पण त्यांना दैनंदिन ज्युडिशियल वर्क आणि हे करण्यामध्ये कसरत फार व्हायची. या कायद्याचा जो उद्देश आहे तो सफल करण्यामध्ये कुठेतरी वेळेची कमतरता भासायची. पुढे चालून हायकोर्टाने असा निर्णय घेतला हे डिपार्टमेंटच आपण सेपरेट करूया. आणि मग हे महाराष्ट्र लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी, तिथं आदरणीय हायकोर्टाची एका नेमणूक असते, त्यांच्यामध्ये मग सेक्रेटरी असतात, वेगवेगळे काम करणारी घटक असतात. दिल्लीला जो निर्णय म्हणजे ज्याच्या नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी मार्फत घेतला जातो त्याची मग अंमलबजावणी करण्यासाठी ही सगळी यंत्रणा, तिथून मग म्हालसा म्हणजे मुंबईला येईल, मुंबईनंतर मग डालसा आपल्याकडे येईल, आपल्यानंतर सगळ्या तालुक्यात जाईल. हे असं जे अंमलबजावणीची जी कार्यपद्धती आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं या लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीचा प्रसार आणि प्रचार होण्यास मदत होते. मग आता इथलं आपले लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीचे डिस्ट्रिक्टचे सेक्रेटरी त्यांचं सेपरेट ऑफिस आहे आणि त्याचं अध्यक्षपद हे प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीशाकडे दिलेलं असतं. मग आता एक्सक्लुझिव्ह त्या सेक्रेटरीला काम फक्त या कायद्यातील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करणे. मग आता हे काम करत असताना त्यांना काय, त्यांची व्याप्ती काय आहे कामाची, नवीन कुठल्या योजना आहेत, गरीब लोकांसाठी योजना काय आहेत, शासकीय लेवलवर आपल्या कायद्याबद्दलचं ज्ञान त्यांना अवेअरनेस मिळण्यासाठीचं जे साहित्य आहे प्रिंटिंगच्या साह्याने म्हणजे
पोस्टर्स लावणे, छोट्या छोट्या पुस्तिका छापणे, खेडोपाडी जाऊन शिबिर आयोजित करणं, पॉम्पलेट्स वगैरे सगळ्या गोष्टी आल्या. अगदी ह्याच्या पुढचं सांगतो की त्याचे पॅम्पलेट छापून यात्रा, बाजार याच्यात सुद्धा त्या गरजूंना वाटण्यात आलेली आहे. मुख्य ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. वेगवेगळ्या प्रमुख कायदेशीर जाणकार जे लोक आहेत त्यांच्या मार्फत त्यांना मोफत मार्गदर्शन आणि सल्ला देण्याचं काम केलं. आता हे काम एवढ्यावर थांबलेलं नाही. बऱ्याचदा आपण तुमच्या बोलण्यात आलं की हे सर्वांना समान संधी. कॉन्स्टिट्यूशननं सांगितलं की इक्वेलिटी बिफोर लॉ. तर इक्वेलिटी म्हणजे नेमकं काय आहे की एक क्षण नावाचा व्यक्ती आहे, परिस्थितीनं अतिशय चांगली सांपत्तिक स्थिती आहे त्याची, तो कुठल्याही कोर्टात किती महागडा वकील लावू शकेल, दावा देऊ शकेल आणि त्याचं ते बाजू मांडू शकेल. दुसरा ब नावाचा व्यक्ती आहे, तो अत्यंत दारिद्र्य रेषेच्या खालचा आहे, रोज त्याला खाण्याचे म्हणजे पोट भरण्याची पंचायत आहे, तो वकील लावू शकत नाही, कायदेशीर सल्ला घेऊ शकत नाही आणि त्याची बाजू प्रभावीपणे तहसील म्हणा, कोर्ट म्हणा किंवा अन्य कुठल्या ऑफिसमध्ये मांडू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मग एका बाजूला ऐरावत आणि एका बाजूला उंदीर, मग यांची लढाई कशी व्हायची. मग याचा साकल्याने विचार करून इक्वल अपॉर्च्युनिटी टू ऑल या दृष्टिकोनातून मग ऍक्टमध्ये अशी प्रोव्हिजन करण्यात आली की सपोज अतिशय माणूस विकलांग आहे, म्हणजे शारीरिक दृष्ट्या दिव्यांग आहे, त्याच्यानंतर परिस्थितीनं अतिशय नाडला गेलेला आहे, उत्पन्नाचं साधन नाही, त्याला त्याच्या हक्कासाठी भांडायचे, कोर्टात काहीतरी दावा द्यायचा आहे, केस करायची, तर अशा प्रसंगी या आमच्या DLSA ऑफिस मार्फत त्या माणसाला मोफत कायदेशीर सहाय्य, सल्ला तर मिळतो पण सहाय्य मिळतं. सहाय्य इन द सेन्स त्याला सरकारी खर्चाने वकील दिला जातो, त्याचं उत्पन्न त्याची परिस्थिती पाहून कोर्ट फी स्टॅम्प भरण्यासाठी सुद्धा त्याला मदत केली जाते. आणि मग त्याच्या हक्काचं संरक्षण होण्यासाठी सरकारी वकिलामार्फत त्याचा दावा दाखल होणं, केस दाखल होणं ही एक प्रक्रिया. आता ही सुरुवातीचा टप्पा होता. नंतर काय झालं की आता यांनी केस केली, ज्याच्यावर केस केली त्याची परिस्थिती ह्याच्यापेक्षा वेगळी नाही. मग आता तिथं इक्वेलिटी कशी साधणार. गेल्या 2-3 वर्षामध्ये त्याच्यावर खूप मोठं चर्चासत्र होऊन परत असा निर्णय घेण्यात आला की डिफेन्स लॉयर सुद्धा आपण प्रोव्हाइड करू शकतो. मग LADCS नावाचं एक आपल्याकडे पद आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे वकील त्यांचं एक पॅनल तयार करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा अनुभव लक्षात घेऊन पॅनल तयार करतं. त्याला मुंबईच्या हे जे ऑफिस आहे लिगल सर्व्हिसेस त्यांच्या मार्फत त्यांना कन्फर्मेशन दिलं जातं, त्यांना विशिष्ट मोबदला सरकारतर्फे दिला जातो आणि मग एखाद्या व्यक्तीवर केस झाली आहे आणि त्याला वकील नाही, त्याचं प्रभावीपणे केस मांडण्यास त्याला साधन नाही, त्या परिस्थितीत आपण सरकारी वकील त्यालाही देण्याची प्रोव्हिजन केलेली आहे. म्हणजे पहा, इक्वेलिटी आपल्याला साधण्यासाठी ज्या माणसाची क्षमता नाही त्याला केस करण्यासाठीही सहाय्य आहे आणि केस जर आपल्यावर झाली त्याला डिफेंड करण्यासाठी सुद्धा सहाय्य आहे. अशी इक्वेलिटी खऱ्या अर्थानं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमधलं जे मूलभूत तत्व मांडलं, इक्वेलिटी बिफोर लॉ, ते कुठेतरी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ह्या सगळा प्रपंच आपल्या ह्या सरकारमार्फत आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टामार्फत हा सुरू आहे आणि ती न्यायाची गंगा अव्याहतपणे प्रत्येक गरजू व्यक्तीच्या दारापर्यंत गेली पाहिजे, ह्या ध्येयानं हे आमच्या DLSA नांदेड हे ऑफिस कार्यरत आहे. एकंदरीत सामान्यातला सामान्य माणूस, पुरुष, स्त्री, दिव्यांग व्यक्ती, अनुसूचित जाती जमातीचे कोणी असो, कायदा हा सर्वांना एक आहे. कायद्यापुढे कोणीही मोठं नाही, लहान नाही. जसं सरांनी सांगितलं की वादी प्रतिवादी दोघांना पण वकिलांच्या माध्यमातून न्यायालय त्यांची बाजू मांडण्यासाठी त्यांची उपलब्धता करून देतो आणि कायद्याच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं काय आहे हे न्यायालयासमोर मांडण्याचा अधिकार हा फक्त कायदा देतो. आणि हा दिवस आपण का साजरा करतो तर लोकांच्या मनातील भीती कायद्याविषयीची आणि कायद्यासोबतची भीतीच नाही तर त्यांच्यापर्यंत ते ज्ञान पोहोचलंही पाहिजे, ह्या दोन्ही गोष्टीचे आतुरतेनं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आज राष्ट्रीय विधी दिन साजरा केला जातो. आज फक्त शहरच नाही, देशच नाही तर गावापर्यंतच्या, घरापर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत न्याय, कायदा, न्यायव्यवस्था आणि जसं साहेबांनी म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की एव्हरीवन इज इक्वल इन फ्रंट ऑफ लॉ. कायद्यासमोर प्रत्येक व्यक्ती हा समान आहे आणि कायदा असा आहे जो तारतो आपल्याला. तर याच माध्यमातून आपण आता सरांशी, सर आपण प्रत्येक उत्सव साजरा करतो, उत्सवाचे प्रकार आहे आपल्याकडे जसं तसं हे दिन साजरा करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे प्रकार कोणते आणि हे प्रकार का बरं तयार केले गेले. आपण काय म्हणतो की राहे अनेक मंजिल एक, म्हणजे आपल्याला काय इक्वेलिटी बिफोर लॉ
याची प्रभावी अंमलबजावणी करायची आहे. प्रत्येक गरजू आणि पीडित व्यक्तीला कायद्याचं ज्ञान झालं पाहिजे, कायद्याचं संरक्षण मिळालं पाहिजे, जेणेकरून त्याच्या हक्काचं संरक्षण होईल किंवा त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाचं परिमार्जन करण्यास उपयुक्त होईल. अशा पद्धतीच्या या उद्देशानं आपलं हे काम चालू आहे. आता हे साजरा उत्सव कसा करायचा, तर त्याला कुठलंही असं ठराविक मापदंड नाही किंवा नुसतं स्टेजवर जाऊन 2 भाषणं केली की उत्सव साजरा झाला नाही. आपण आत्ता बोलल्याप्रमाणे कायदेविषयक, हक्काविषयी, वेगवेगळ्या योजनाविषयीचे परिपत्रक छापणे, पॅम्पलेटचे वाटप करणं, आमच्या विधी सेवा जे कार्यालय आहे तिच्या बाहेर पोस्टर आणि चित्ररूपामधून लोकांना जनजागृती होणे, जाहिरातीच्या माध्यमातून. आता हे आपलं जे आकाशवाणीचं प्रभावी माध्यम आहे ते आपण बोलतो आहोत आणि असंख्य जनता हे आपला संवाद ज्यावेळेस ऐकेल तेव्हा त्यांना लक्षात येईल की हे कार्य, त्याची व्याप्ती किती मोठी आहे आणि त्याचा उद्देश किती स्तुत्य आहे. ह्या सगळ्याचं तो आहे. वेगवेगळ्या गावी जाऊन शिबिरं घेणं, लोकांना अवेअर करणं, कायद्याबद्दलच्या माहिती असलेल्या छोट्या छोट्या पुस्तिका त्यांना वाटप करणं, ह्या सगळ्या अशा माध्यमातून म्हणजे विविध अंगाने, विविध ढंगाने आणि विविध प्रकाराने आपण हा राष्ट्रीय विधी सेवा दिन दरवर्षी साजरा करत असतो. आणि दिवसेंदिवस जर आपण पाहिलं तर याच्यातलं आउटपुट खूप छान आहे. म्हणजे एकंदरीत सर आपल्याला असं म्हणता येईल की विधी सेवा दिनाच्या माध्यमातून आपण फक्त शहरापुरती किंवा एखादी गावापुरती मर्यादित नाही, तर आपण व्यापक स्वरूपात म्हणजे आपण असं म्हणताय की दिल्ली ते गल्ली, दुर्गम भागात आदिवासी आहेत त्यांच्यापर्यंतही आपलं विधी सेवा पोचते. याच्या पुढे सांगतो की जेलमध्ये बंदिस्त असणारे आरोपी आहेत, त्यांच्याकडे माणसाचा बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो समाजाचा. ते म्हणतात हे आरोपी गुन्हा करून मध्ये बसलेला आहे, ह्याला कशाचा राईट आलेला आहे. पण असं नाही. कायदा असं समजतो की इक्वॅलिटी बिफोर लॉ, जोपर्यंत त्याचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण त्याला शिक्षा देत नाही, तोपर्यंत तो निरपराध आहे हे तत्व आपण मानलेलं आहे. आता त्याच्या केसेस सुरू आहेत, तो अंडर ट्रायल प्रिझनर आहे, तर जेलमध्ये असताना त्याच्या असंख्य समस्या असू शकतात, त्याच्या तब्येतीची समस्या असू शकते, त्याला आपल्या कुटुंबियाशी संपर्क करायचा असतो, पहिला वकील काम करत नसेल दुसरा बदलून द्यायचा असतो, तिथं आहार व्यवस्थित मिळत नसेल, तिथं उपचार व्यवस्थित मिळत नसेल किंवा अन्य गोष्टीचं जरी काही त्याची तक्रार असेल, त्रास असेल, याची सुद्धा दखल आमच्या DLSA मार्फत रेग्युलररित्या घेतली जाते. असंही आपण म्हणतो की जसं आता आपण जेलचा उल्लेख केला, खूप चांगला आपण विषय काढला की तिथं जो कैदी असतो किंवा आरोपी असतो तर त्याला जर उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर आपल्या माध्यमातून पुस्तकापासून तर परीक्षा देण्यापर्यंतचा सर्व अधिकार आहे. सोबतच तुम्ही एक उल्लेख केला की जसं त्यांच्या जेवणा खावण्याचा आहे, हाही उल्लेख केला. आणि प्रत्येक व्यक्तीला जसं परिस्थिती बदलली तसा माणूस घडतो. कधी कधी विपरीत परिस्थितीमुळे पण काही गोष्टी घडतात, पण कायदा ह्या सर्व लोकांना समान दृष्टिकोनातून बघतो आणि समान ठेवतो. सर, यानंतर या विषयाच्या अनुषंगाने बोलू इच्छितो. कायद्याचे ज्ञान म्हणजे स्वातंत्र्याचे संरक्षण, बरोबर. आणि जिल्हा न्यायालयाचं जसं लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीचा आपण उल्लेख केला आहे, त्यांचं कार्य सांगितलं आपण. न्याय, समता, बंधुता ह्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी आपण या माध्यमातून ही चळवळच म्हणायला हरकत नाही, ही मोठी चळवळ आहे ज्या माध्यमातून आपण आपली भूमिका पार पडतोय. पण कायद्याचे राज्य लागू करण्यासाठी संवैधानिक हक्क आणि कर्तव्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर स्थापना करून प्रत्येक खेड्यापाड्यातील नाही तर घरातील व्यक्तींना त्यांच्या कायद्यासंदर्भातलं ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी 9 नोव्हेंबर 1995 पासून देशभर हा कायदा लागू झालेला आहे. आणि या कायद्याच्या माध्यमातून आज लोक कायद्याच्या संदर्भात सज्ञान होत आहेत, ज्ञान प्राप्त करत आहेत, आपला अधिकार प्राप्त करत आहेत. आणि राष्ट्रीय विधी दिन या माध्यमातून एक न्यायाधीश म्हणून आपली जबाबदारी आणि भूमिका खूप महत्वाची आहे सर. तर याच दृष्टिकोनातून भूमिका पडत असताना प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या पदावर तेवढाच महत्वाची भूमिका पार पाडतो. पण जेव्हा आपण माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार करतो तर ही देखील बाजू अभ्यास करणं महत्वाची वाटते. याबद्दल काय बोलणार? खरं तर न्यायाधीश म्हणून काम करत असताना ह्या तर गोष्टी त्याच्या ड्युटीचा भाग आहे. मी तर म्हणेन समाजातला जो जागरूक घटक आहे ती प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. या पदावर आल्यानंतर न्यायाधीश म्हणून काम करत असताना म्हणजे आमचे सेक्रेटरी तर फुल टाइम काम करतातच, पण आमचा प्रत्येक इथला न्यायाधीश तो सुद्धा या चळवळीमध्ये तितक्याच सकारात्मकपणे भाग घेताना आपल्याला दिसेल. त्याच्यामुळं आमच्याकडे बऱ्याचदा असं होतं, अर्ध्या केसची हिअरिंग होते तरी तो त्या व्यक्तीचं आणि त्याच्या वकिलाचं काहीतरी बिघडतं आणि तो म्हणतो, साहेब मला हा वकील नको, नवीन वकील लावायची माझ्याकडे ऐपत नाही, तर मला नवीन वकिलाची नेमणूक करून द्या. आम्ही सरकारी खर्चानं तिथून पुढची केस चालवायला त्याला ते नेमणूक करून देतो. म्हणजे पहा, हे सगळं काय जे आपलं चाललेलं आहे, समाज स्वास्थ्य,
समाजातील प्रत्येक घटक त्याचा हक्क, त्याचं संरक्षण आणि त्याचं जीवन मंगलमय सुखमय कसं व्हावं या दृष्टिकोनातून प्रत्येक पाऊल आपण उचलतो आहोत. आता ह्याच्या पुढची एक गोष्ट मी आपल्याला सांगेल की आता हे झालं केस करायला सहाय्य, केस डिफेंड करायला सहाय्य, वेळोवेळी वकील देणं, जेलमधल्या कैद्यांचं ज्या काही समस्या आहेत त्याचं निवारण करणं, हे सगळं करत असताना म्हणजे याच्यावर किती गोष्टी फोकस केलेल्या आहेत हे लक्षात घ्या. मागे असा सर्व्हे झाला, खूप लोक जेलमध्ये आहेत आणि त्यांना जामीन सुद्धा झाली, कोर्टाने ऑर्डर केलाय ना जामीनवर सोडा. परिस्थिती अशी आहे त्याला जामीनदार मिळत नाही. तुम्ही समजा 40,000 रुपयाचे जामीन मुचलका द्या, जामीनदार मिळत नाही तर मग दुसरा पर्याय किंवा पैसे भर तेवढे डिपॉझिट केस चालूपर्यंत, ते पैसे नाहीत. याची दखल माननीय सुप्रीम कोर्टाने घेतली आणि सगळ्या कोर्टाला निर्देश दिले अशा व्यक्तीचा तुम्ही शोध घ्या की तुम्ही ऑर्डर केलाय पण तेवढा मोठा ऑर्डर त्याला कंप्लाय करणं शक्य नाही, तर तुम्ही तुमचं डिस्क्रिशन वापरा. मग पहिला जर ऑर्डर तुम्ही 40,000 रुपये जामीनचा केला असेल, त्याची परिस्थिती बघा, तो किती दिवस मध्ये बसला हे पहा आणि ती अमाऊंट रिड्यूस करा. मग ते 15 करा, 10,000 करा. आपला उद्देश काय आहे की त्याला न्याय मिळणं गरजेचं आहे हे पहा. काही सीआरपीसी मध्येच आपल्या तरतूद अशी आहे, काही गुन्ह्यांना 3 वर्ष शिक्षा आहे, 7 वर्ष शिक्षा आहे, 10 वर्ष शिक्षा आहे. मग बऱ्याचदा असं त्याची केस जर लवकर लागली नाही तर शिक्षापेक्षा जास्त काळ तो जेलमध्येच बसतो, लोटून जातो. याची दखल घेण्यात आली की एखाद्या गुन्ह्याच्या शिक्षेच्या 1/3 जर तो जेलमध्ये असेल तर त्याला PR बॉन्डवर सोडा. काही गुन्ह्याच्या संदर्भात त्यांनी अर्धी शिक्षा उपभोगली असेल, तेवढाच जेलमध्ये असेल, त्याला तात्काळ जामीन द्या. ही प्रोव्हिजन केलेली आहे. किंवा छोटे छोटे गुन्हे आहेत तर आपल्याकडे प्ली बार्गेनिंग नावाचा प्रकार आहे, किंवा मला दंड करा, नुसता थोडी शिक्षा करा, मी गुन्हा कबूल करत तयार आहे, जेणेकरून त्याचं ते अखंड जेलमध्ये राहणं वाचून जाईल. कोर्टाचा वेळ वाचेल, ती केस चालवण्याला केवढी यंत्रणा खर्च पडते, ती सुद्धा प्रावधान आपल्याला कायद्यान्वये केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना प्रत्येक गोष्टीला केस करा, कोर्टासमोर वर्षानुवर्ष चालवा आणि परत त्याच्या निकालाची वाट पहा. या गोष्टीला कुठेतरी फाटा देण्याच्या दृष्टीनं या लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीज ऍक्ट आणि सेक्शन 89 CPC याच्यात असं प्रावधान केलेलं आहे, अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन. म्हणजे काय की तुम्हाला कोर्टातून न्यायदान करूनच रिलीफ मिळेल असा भाग नाही, तर लोक न्यायालयाच्या माध्यमातून, मेडिएशनच्या माध्यमातून, आर्बिट्रेशनच्या माध्यमातून, सामोपचारानं आपलं भांडण मिटवून त्या कोर्टासमोरील जे प्रलंबित खटले आहेत त्यांची संख्या कशी कमी करता येईल, जलद गतीनं आणि विनामूल्य. लोकन्यायालयाचं आयोजन केल्यानंतर पक्षकारांनी यायचं, आपसात त्या पंचासमक्ष चर्चा करायची आणि 2 पावलं तुम्ही मागे जा, 2 पावलं मी मागे जाईल, असं करून आपल्यातला अहंकार थोडा बाजूला ठेवायचा आणि आपल्या सामोपचाराने खटला मिटवायचा. जेणेकरून या निकालाला पुढे जर 4 वर्ष लागणार असतील तर मला वाटतं 4 महिन्यात त्याचा. आणि याचा दुसरा आणखी एक फायदा, काही स्टेजेस ठरलेले आहेत. सुरुवातीलाच तुम्ही जर कॉम्प्रोमाइज केलं त्या लोकन्यायालयामध्ये तर तुम्ही भरलेल्या कोर्ट फीस तुम्हाला परत द्यायची प्रावधान, हे किती मोठं तुम्हाला आहे. त्याच्यानंतर त्याच्यात जर एकदा लोकन्यायालयामध्ये तडजोड झाली त्याला अपील नाही. कोर्टासमोर आम्ही निकाल दिल्यानंतर एक जिंकतो आणि एक हारतो, एक खुशीने घरी जातो, एक नाराजीने जातो. लोकन्यायालयात तसं होत नाही. सर्वमान्य दोघांनाही योग्य अशी तडजोड झाल्यामुळं दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्याचं भाग्य आपण सगळ्याला लाभतं आणि दोघे अतिशय सुखी होऊन ते घरी जाऊ शकतात. एकंदरीत न्यायालयाच्या माध्यमातून लोकांना समानतेचा न्याय देण्यासाठी, लोकांना समान जीवन जगण्यासाठी, त्यांच्यामध्ये अधिकाराची जागृती करण्यासाठी आज राष्ट्रीय विधी सेवा दिन संपूर्ण राष्ट्रामध्ये मनवलं जात आहे. आणि लोकांच्या माध्यमातून जे आपण राज्य चालतोय, फॉर द पीपल बाय द पीपल अँड फॉर, आपण जे म्हणतो लोकशाही, भारताची जी लोकशाही आहे, ही लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी आज कायदा न्यायव्यवस्था आपली भूमिका ठामपणे मांडत आहे आणि लोकांना देखील त्यामध्ये समाविष्ट करून त्यांच्यातील जो भेदभाव आहे, जसं तुम्ही म्हटलं की इगो असतो, हे जर प्रत्येक व्यक्तीनं थोडंसं सांभाळलं तर एक सुरक्षित आनंदमय जीवन प्रत्येक व्यक्ती जगू शकतो. आणि आपल्या भारतीय संविधानानं सर्वांना एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. हे सफल बनवण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण आणि विधी सेवा दिनाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत राहील. उत्साह हा महोत्सव साजरा होत राहील अशी अपेक्षा करतो. आणि आपल्याला आमच्या आकाशवाणीच्या माध्यमातून परिवारातर्फे विधी सेवा दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा सर. आणि आपली रजा घेण्यापूर्वी आपण सर्व जनतेला, आकाशवाणीतील श्रोत्यांना काय संदेश देणार? आता संबंध चर्चा आणि ते तुम्हाला समजलंच असेल की आपल्या ह्या विधी सेवा दिन सोहळा
आणि महोत्सव ज्याला आपण म्हणू शकू, हे साजरा करण्यामागचं उद्दिष्ट आपल्याला या आतापर्यंतच्या चर्चेतून लक्षात आलेलंच असेल. पण मी या माध्यमातून असं म्हणेल, घटनेनं घालून दिलेले नियम, आपल्याला दिलेले अधिकार, त्याचबरोबर आपल्याला सांगितलेले कर्तव्य, आपल्यावर लादलेल्या जबाबदाऱ्या, या सगळ्या पार पाडण्यासाठी कायद्याचा आपल्याला आधार आवश्यक आहे. किंबहुना हे सगळं करत असताना मला वाटतं माणसाचं जीवन सुखमय, समृद्ध आणि परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून कायदा अतिशय मोलाचं काम करतो. तो कायदा तुमच्या घरासमोर येतोय, तुमच्या दारात येतोय आणि तो म्हणतोय की तुम्ही माझ्याशी सलगी करा, मैत्री करा, जेणेकरून तुमचं एक समाजातील उत्तम नागरिक, समाजाच्या सगळ्या प्रवाहामध्ये तुम्हालाही एक घटक होता येईल आणि मानानं तुमचं जीवन जगता येईल. हा संदेश या निमित्तानं मला देणं आवश्यक वाटतं की राष्ट्रीय विधी सेवा दिन यापेक्षा दुसरा मोठा कुठलाही सण आपल्याकडे नसावा. तर या सणाचा लाभ आपण निश्चित घ्यावा आणि जेही काही आपल्याला कायदेविषयक अडचण असेल त्यासाठी आपण अवश्य आमच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड याला आपण निश्चितपणे भेट द्या. आणि आपण आलात आणि आपल्याला आमच्यातर्फे काहीतरी आम्ही सहाय्य करू शकलो, त्याच दिवशी त्याच क्षणाला आम्हाला असं वाटेल की खऱ्या अर्थानं आपला हा राष्ट्रीय विधी सेवा सण साजरा झालेला आहे. तर एकंदरीत मराठीमध्ये खूप सुंदर म्हण आहे की एकमेकाला सहाय्य करू सुपंथ. जर आपण सर्वांनी मिळून जर एकमेकाला सहाय्य केलं तर नक्कीच हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनापर्यंत हा उत्सव स्मरणात राहील आणि हा कायदा, सुव्यवस्था, समता, स्वातंत्र्य, बंधुताचा जी ही नदी प्रवाह वाढतोय पाण्याचा, हा प्रवाह प्रत्येकाला जीवन जगण्यास शिकवेल आणि समान दृष्टिकोनातून हा विचार होईल अशी अपेक्षा करतो. आपण आम्हाला खूप छान असा संवाद साधला आणि वेळात वेळ काढून आमच्याशी बातचीत दिली, त्यासाठी खूप खूप आभार सर. धन्यवाद. नमस्कार. आकाशवाणी नांदेडचे सुद्धा मनपूर्वक आभार की आपण आलात, आपल्यामध्ये चर्चा घडून आणली, जेणेकरून आपल्याला हे असंख्य श्रोत्यांपर्यंत पोहोचता आलं. त्याच्यामुळं आकाशवाणी नांदेड यांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या ह्या कायदेविषयक या महोत्सवाच्या सारखेच आणखी दुसरे महोत्सव साजरे करण्यासाठी आपण निश्चित आमच्याकडे यावं असं आमंत्रण आजच देऊन ठेवतो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार.